श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्ड्याला मूर्तिरूपाने श्री रामानंद महाराजांचं आगमन झालं आणि तेव्हापासून श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव दरवर्षी वाढत्या प्रमाणात व वाढत्या उत्साहात साजरा होऊ लागला. त्यातून श्री महाराजांच्या प्रेमळ सहवासामुळे भक्तांच्या आनंदाला उधाण येई, भक्तांचा आनंद ओसंडून वाहू लागे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम च्या गजरात पावल्या खेळून नाचण्याचा आनंद असे. श्री महाराज स्वतः पावली खेळत असत. गोविंद राधे गोविंद म्हणून चाललेल्या त्या फुगड्या व त्यांच्या भोवती फेर धरून पावल्या खेळणारे ते भक्त. अहो, केवळ आनंदच आनंद. उत्सवाहून घरी परत गेल्यावरही तो आनंद सोहळा डोळ्यापुढे सारखा तरळत राही व तो रघुपती राघव राजारामचा गजर कानात सारखा घुमत राही. कथा, कीर्तन, भजन यात सर्वच भक्त तल्लीन होऊन जात. काही भक्त श्री महाराजांच्या सेवेत असत व सारखे श्री महाराजांची सेवा करताना दिसत, तर कोणी माळ घेऊन जप करताना. ज्याला जी आवडेल व झेपवेल तशी सेवा आपापल्या परीने सर्वच भक्त करताना दिसत. कुणी सडा संमार्जन करीत, तर कुणी रांगोळ्या काढीत, कोणी विहिरीवरून पाणी आणून देत, तर कोणी सोवळ्यातले पाणी भरताना दिसत. कुणी मोठ्या चुली पेटवून त्यावर पाणी तापवीत, तर कोणी आंघोळीला पाणी काढून देई. कुणी स्वयंपाकासाठी लाकडे आणून देत, तर कुणी चुली पेटवून देत. कोणी पाकसेवा करीत, तर कोणी वाढण्याची सेवा. कुणी उष्टे पत्रावळी काढीत, तर कोणी जागा सारवून स्वच्छ करीत. कुणी धान्याचे निवडणे करीत, तर कोणी भाज्या निवडून चिरून देत. परंतु हे सर्व करताना नामाचा गजर मात्र सर्वत्र चालू असे. रघुपती राघव राजारामच्या गजरात या सर्व सेवा चाललेल्या असत. त्यामुळे वातावरण रामनामाने भरून आणि भारून जाई. श्री महाराज सर्वांवरच प्रेमाचा वर्षाव करून सर्वांनाच आनंद देत असत. या 4-5 दिवसात श्री महाराज कधी विश्रांती घेतात हे मात्र कधीच कोणाला दिसत नसे व कधीच कळतही नसे. गाडी बैलांचा प्रवास असल्यामुळे रात्री बेरात्री केव्हाही भक्तगण येत असत. महाराज लगेच उठून स्वतःहून सर्वांची व्यवस्था पाहात. त्यांच्या उतरण्याची सोय करून त्यांच्या भोजनाची विश्रामाची व्यवस्था करीत. 1967च्या जन्मोत्सवात असेच सर्व भक्तगण जमलेले असताना श्री रामानंद महाराजांच्या प्रेरणेने काही भक्तमंडळींच्या मनात एक विचार उदय पावला. तो म्हणजे श्री महाराज श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव जसा करतात तसाच श्री प्रल्हाद महाराजांचा वाढदिवस आपण साजरा करावा. पुढच्या वर्षी म्हणजे इसवी सन 1968च्या माघ अमावस्येला श्री महाराजांना 75 वर्षे पूर्ण होणार होती. तेव्हा श्री महाराजांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव म्हणून साजरा करावा व त्यांचा भव्य सत्कार करावा असा विचार काही भक्तांच्या मनात येऊन लगेच त्यांनी आपला हा विचार इतर भक्तमंडळींना बोलून दाखविला. तिथे जमलेल्या सर्व भक्तांनी या विचारास अनुकूलता दर्शवली. परंतु आपले महाराज अत्यंत प्रसिद्धी परांमुख. तेव्हा हा आत्मगौरव ते करू देतील का? तेव्हा काय करावं, कसं करावं आणि मुख्य म्हणजे श्री महाराजांकडे जाऊन त्यांना हे कोणी विचारावं? असा विचार सुरू असताना श्रीकृष्णपंत अंजनकर म्हणाले, अहो, आपण पुरुषोत्तम भाऊंना यात मध्यस्थी घालून पाहू. तेच केवळ या कामाला योग्य वाटतात. सर्वच भक्तांना त्यांचं म्हणणं पटलं व शुभकार्यास विलंब नको म्हणून लगेच श्रीकृष्ण अंजनकर, दादासाहेब राजेगावकर, डॉक्टर सकळकळे, वासुदेवराव मेरेकर, कृष्णराव पातुरकर असे काही भक्त पुरुषोत्तम भाऊंना भेटले. त्यांनीही यास संमती दर्शवली आणि लगेच भाऊ अत्यंत प्रसन्न मुद्रेने श्री महाराजांकडे आले. नुकतेच जप व आन्हिका आटोपून श्री महाराज रामानंद महाराजांचं प्रसन्न मुद्रेने मुखावलोकन करीत असतानाच भाऊंनी येऊन श्री महाराजांना आदरपूर्वक नमस्कार केला. तेव्हा भाऊंनी पुन्हा नमस्कार केल्याचे पाहून श्री महाराजांना थोडं आश्चर्यच वाटलं. कारण भाऊ सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे दिवसातून केवळ 2दाच महाराजांना नमस्कार करीत असत. तेव्हा किंचित प्रश्नार्थक मुद्रेने महाराजांनी भाऊंकडे पाहिलं. तेव्हा भाऊंनी भक्तांच्या मनातील इच्छा महाराजांना बोलून दाखविली आणि हात जोडून म्हणाले, भक्तांची तळमळ जाणून आपण आपला वर्धापन दिन त्यांना साजरा करू द्या. तेव्हा श्री महाराज भाऊंकडे प्रश्नार्थक मुद्रा करून पाहताच भाऊ पुन्हा म्हणाले, किती दिवस असं आपण स्वतःला झाकून ठेवणार आहात?
आपल्या स्वरूपाची थोडी तरी ओळख या जगाला होऊ द्या. आपली साधना वैराग्य ज्ञात होऊ द्या लोकांना. आजपर्यंतच्या आयुष्यात आपण केवळ आपल्या सद्गुरूंचं भजन केलं व तेच लोकांना भक्तांना करायला लावलं व तेही आपलं स्वतःचं प्रगटीकरण मुळीच न होऊ देता. परंतु आता या सर्व भक्तांच्या इच्छेला नकार देऊ नका. आपण आपला जन्मोत्सव साजरा करण्यास अनुमती देऊन भक्त भाविकांची तळमळ शांत करावी. केवळ एवढीच सर्व भक्तांच्या वतीने आपल्या पायाशी विनंती आहे. तेव्हा श्री रामरायाकडे व श्री रामानंद महाराजांकडे लीनतापूर्वक थोडी मान झुकवून महाराजांनी क्षणभर पाहिलं व भाऊंकडे मान वळवून म्हणाले, अरे, श्री रामानंद महाराजांचा उत्सव केला म्हणजे मला माझाच उत्सव झाल्यासारखा वाटतो. रामानंदाहून मी वेगळा उरलो आहे का? भक्तांना जे जे मला करावेसे वाटते ते श्री महाराजांना समर्पण करावे म्हणजे ते सर्व मला पावते. अखंड रामनाम घ्यावं, रघुपती राघव राजारामचा सारखा जयघोष करावा, पावली खेळत हा नामघोष झोक्याप्रमाणे सारखा चालावा आणि भरपूर अन्नदान करावे म्हणजे झाला उत्सव. तेव्हा भाऊ श्री महाराजांना म्हणाले, आपण आपल्या गुरुमाऊलींची जशी सेवा करता, उत्सव करता, तशी सेवा जन्मोत्सव या सर्व मंडळींना आपल्या गुरुमाऊलीचे म्हणजे आपले करावेसे वाटतात. यात त्यांची काही चूक आहे का? तेव्हा सभोवती जमलेल्या सर्व भक्तांची तळमळ व इच्छा जाणून व त्यांचा प्रेमाग्रह पाहून श्री महाराजांनी आपला जन्मोत्सव करू देण्यास मोठ्या कष्टानेच होकार दिला, परंतु लगेच 2 अटी घातल्या. ते म्हणाले, श्री महाराजांनी मला जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. एक म्हणजे उत्सव करताना अखंड नाम घ्यावे म्हणजे नामाचा उत्सव करावा व दुसरे म्हणजे भरपूर अन्नदान करावे म्हणजे अतिथी अभ्यागतांना सर्व गोरगरिबांना भुकेल्यांना अन्नदानाने तृप्त करावे. आल्या अतिथा अन्न द्यावे, रामनाम दृढ घ्यावे. परंतु हे करताना थोरल्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भाव ठेवा रामापायी, कोणा मागू नका काही. कुणाला काही मागू नये, उत्सव करण्यासाठी पावती पुस्तक करू नये, वर्गणी तर मुळीच मागू नये. परंतु मग उत्सव कसा करायचा? तर रामदासांसाठी भिक्षा ही कामधेनूच आहे. तेव्हा अन्नदानासाठी म्हणून सांप्रदायिक भिक्षा तेवढी मागावी आणि हे सर्व जर का मान्य असेल तरच मी या उत्सवाला संमती देतो. भाऊंबरोबर आलेल्या सर्वच भक्तांनी श्री महाराजांनी केलेल्या या सूचना आनंदपूर्वक मान्य केल्या. मग भाऊंनी बाहेर सभामंडपात येऊन सर्वच भक्त मंडळींना ही आनंदवार्ता सांगितली. हे ऐकून सर्वच भक्त अतिशय आनंदित झाले. सन 1968च्या म्हणजे शके 1889च्या माघ अमावस्येला श्री महाराजांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण होणार होती. 75व्या वाढदिवसाला अमृत महोत्सव म्हणतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ऐंद्री शांती करून हा महोत्सव साजरा करतात. लगेच बाहेरील सभा मंडपात भक्तांची एक सभा घेऊन त्यात अमृत महोत्सव समिती गठीत करण्यात आली आणि त्यात पुरुषोत्तम भाऊंना मुख्य करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव करण्याचे ठरले. त्यावेळी भाऊंनी थोडक्यात या अमृत महोत्सवाची रूपरेषा जमलेल्या सर्व भक्तमंडळींना समजावून सांगितली. ते म्हणाले, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ऐंद्री शांती करून हा अमृत महोत्सव आपण साजरा करणार आहोत. या महोत्सवाच्या अनुषंगाने पंचकुंडी स्वाहाकार, शांतीप्रयोग, संहिता पठण व नामसप्ताह म्हणजे 7 दिवस अखंड रघुपती राघव राजारामचा जयघोष, रोज अन्नदान व शेवटी श्री महाराजांचा भव्य सत्कार होईल. दासनवमी ते द्वादशीपर्यंत श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव व त्रयोदशीपासून माघ अमावस्येपर्यंत श्री महाराजांचा हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरले. सर्वांनीच श्री रामरायाचा व श्री महाराजांचा जय जयकार करून आनंद व्यक्त केला. आता बरोबर 1 वर्षानंतर हा अमृत महोत्सव होणार होता. श्री महाराजांचा पहिलाच असा मोठा उत्सव. भक्तगण या आनंदाच्या धुंदीतच श्री महाराजांना नमस्कार करून व त्यांचा निरोप घेऊन रामनाम गात आपापल्या गावी गेले. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी एका 10 वर्षाच्या मुलीची घटसर्पाच्या व्याधीतून कशी मुक्तता केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.